तिकडे मुंबईतल्या ट्रॉम्बे परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांना मासेमारीसाठी जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। कारण ट्रॉम्बे जेट्टीची लांबी कमी असल्यामुळे कोळी बांधवांना चिखलातून वाट काढत समुद्रात मासेमारीसाठी जावं लागतंय आणि त्यामुळेच या जेट्टीची लांबी वाढवण्याची मागणी होतीये। मुंबई शहरापासून काही अंतरावर असलेला हा ट्रॉम्बे जेट्टीचा परिसर। जेट्टी आणि समुद्राचं पाणी यामध्ये साधारण 400 मीटरचं अंतर आहे। त्यामुळे कोळी बांधवांना चिखलातून वाट काढत बोट समुद्रापर्यंत ढकलत न्यावी लागतेय। त्यामुळे बोटीचं नुकसानही होतं आणि कोळी बांधवांना त्वचेच्या आजाराला सामोरंही जावं लागतंय। जेट्टीच्या लांबीमुळे कोळी बांधवांना या समस्येला सामोरं जावं लागतंय। मासेमारी करताना ज्यावेळेस बोटी घेऊन जातात आणि मासेमारी करून येताना जे चिखलामधून 300 ते 400 मीटर त्यांना छोट्या नौक्यातून मासे आणताना जो त्रास होतोय तो त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही फ्लोटिंग जेटीची मागणी केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही भरपूर पाठपुरावा केलेला पण त्या प्रमाणात यश येत नाहीये। जेट्टीची लांबी वाढवावी या मागणीसाठी तिथल्या कोळी बांधवांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा केला, मात्र प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही। ट्रॉम्बेतल्या कोळी बांधवांच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी ना नेत्यांना वेळ आहे ना प्रशासनाला, आणि त्यामुळेच इथले कोळी बांधव त्रस्त झालेले आहेत। जवळजवळ 15-21 वर्ष झाली या जेटीच्या मागणीसाठी पाठपुरावा करतोय। शासन दरबारी पाठपुरावा करतोय, तसेच राजकीय दरबारी सुद्धा पाठपुरावा करतोय, परंतु बाकी एनओसी वगैरे सगळ्या आम्ही घेऊन ठेवतात, परंतु त्यांच्यासाठी त्यांना विस्तार करण्यासाठी जो फंड अवेलेबल आहे कमीत कमी 40 करोडचा, तर तो अजूनपर्यंत मिळत नाही। ट्रॉम्बे जेट्टीचा परिसर हा खासदार राहुल शेवाळेंच्या मतदारसंघात येतो। त्यांना या कोळी बांधवांच्या समस्येविषयी विचारलं असता शेवाळेंनी बोलण्यास नकार दिलाय। मुंबईचा भूमिपुत्र म्हणून कोळी बांधवांची ओळख आहे, मात्र याच भूमिपुत्राला रोजचा संघर्ष करावा लागतोय। ट्रॉम्बे जेट्टी येथे जे कोळी बांधव आहेत त्यांना 400 मीटर आतमध्ये चिखलात जाऊन मच्छी जी आहे ती आणावी लागते आणि रोजचा हा संघर्ष त्यांना करावा लागतोय। सरकार दरबारी सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला, मात्र याला कुठच्याही प्रकारे यश जे आहे हे मिळालेलं नाहीये। मात्र हा जीवघेणा संघर्ष किंवा ही रोजची मरामर जी आहे ही कोळी बांधवांची नेमकी थांबणार कधी, हाही एक प्रश्न आहे। त्यामुळे आता तरी राज्य सरकार या कोळी बांधवांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ट्रॉम्बेतले कोळी बांधव जेट्टीची लांबी वाढवून मिळावी म्हणून संघर्ष करतायत, पण राजकीय नेत्यांना त्यांची समस्या सोडवण्यामध्ये कोणताही रस नसल्याचंच पाहायला मिळतंय। खरं तर निवडणुका आल्या की सरकारकडून कोळी बांधवांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असतात, मात्र त्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी काहीच केलं जात नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही। मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।